नमस्कार, मी चंद्रशेखर वाघमारे. माझी मिसेस दीपा वाघमारे. अराउंड 10 मंथ्स मागे आम्ही पुण्यावरून मुंबईला शिफ्ट झालो बिकॉज ऑफ माझा जॉब चेंज झाला कंपनीमुळे. त्या रूमचं फ्लॅटचं पोझिशन अराउंड फेब एंडला भेटला आणि तेव्हाच आम्ही ऑनलाईन बरेच सर्च केली की रेमंडमध्ये इंटेरियरसाठी कोण चांगलं असेल. तर यूट्यूबवर आम्हाला बरेच मॅडमचे व्हिडिओ दिसले चेतना इंटेरियर्सचे. तर आम्ही तेव्हाच ठरवलं की चेतना इंटेरियर्सला देऊया म्हणून. आणि हॉनेस्टली सांगायचं तर चेतना इंटेरियर जे आमच्या घरासाठी काम केलेलं आहे ते ॲब्सोल्युटली अमेझिंग आहे. राईट फ्रॉम फर्स्ट मीटिंग त्यांच्या टीमने दाखवलेली डेडिकेशन, कमिटमेंट, क्रिएटिव्हिटी खूपच छान होती. आज घरात एंट्री करताना काहीतरी वार्म वाटतं, एक आनंद वाटतो. हे आमच्यासाठी आमचं ड्रीम होम होतं आणि चेतना इंटेरियरने खरंच त्याला एक ब्युटिफुल रियालिटी दिली. ड्युरिंग द कोर्स ऑफ इट टूक अराउंड 3 मंथ्स आणि जसं चेतना इंटेरियरने सांगितलेलं त्याप्रमाणे त्यांनी डिलिव्हर केलं. कामाची जी क्वालिटी आहे इट्स अतिशय उत्तम आहे. प्लस 3 मंथमध्ये जे कॉर्डिनेशन होतं, अपडेट्स होते, टाईम्स मॅनेजमेंट होती, ते एकदम हॅझल फ्री होते आमच्यासाठी. त्यामुळे आम्हाला काय जास्त त्रास झालेला नाही. तर चेतना इंटेरियर जे पण आमच्या घरासाठी काम केलं त्यासाठी त्यांचं खरंच अभिनंदन करतो मी आणि थँक्यू. हे जसं त्यांनी मला वाटतं सर्वच पॉईंट्स कवर केलेले आहेत की सर्व सांगितलेलं आहे. पण तरी मी सांगेन की एक म्हणजे ॲक्च्युली खरी गोष्ट आम्हाला असं खूप त्रास नाही झाला, कोणत्याच गोष्टीचा काही त्रास नाही झाला की बाबा आता हे कंप्लीट होईल की नाही, तसं काही नाही झालं. सर्व काही छान. त्यांनी त्यांचं म्हणजे इंटरॅक्शन पण खूप चांगलं होतं, इन्व्हॉल्वमेंट पण चांगली होती आणि सजेशन्स पण होते प्रत्येक गोष्टींच्या बाबतीत. तर ते खूप हेल्पफुल ठरलं आमच्यासाठी. किचनबद्दल स्पेशली सांगायचं असेल तर किचनमध्ये बऱ्याचशा गोष्टी मला हव्या होत्या की मला एक रोलिंग शटर हवं होतं, पॅन्ट्री हवी होती, पुन्हा ते मिक्सरचं पुलआउट हवं होतं. जे काय माझ्या रिक्वायरमेंट्स होत्या त्या सर्व त्यांनी मीट करून मला जसं हवं आहे तसं किचन बनवून दिलं. आणि त्यानंतर आपले दोन्ही बेडरूम जे असतील त्याचं हे डिझाईन जेव्हा सिलेक्ट झालं तेव्हा ते जसं हवं होतं जसं करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या म्हणजे गोष्टी पण ट्राय करून पाहिलं की असं केलं तर कसं दिसेल किंवा तसं केलं तर कसं दिसेल. असं सर्व ट्राय केल्यानंतर ते फायनलाईज झालं. वॉलपेपरच्या बाबतीतही भरपूर म्हणजे सर्च वगैरे करून ते सिलेक्ट केले दोन्ही वॉलपेपर. आणि आपला हा जो डोअर आहे तोही खूप अतिशय सुंदर पद्धतीने डिझाईन झालेला आहे. त्याचा जो डोअर आहे किंवा एंट्रन्स आहे, एंट्रन्सची ती डिझाईन आहे ती पण करताना खूपच. आणि जे आमचे कार्पेंटर होते त्यांनी स्वतः ते सगळं केलेलं आहे. तर टीम पण खूप छान होती. इलेक्ट्रिशियन्स, पंडितजी होते, फर्निचरचे पंडित जे होते, कार्पेंटर गौतम पेंटर्स होते. त्यांनी खूप मदत केली आणि बऱ्याच वेळा आम्ही काय चेंजेस आणले ते त्यांनी केले. पण आमचे जे बाकीचे पण जी लोकं होती जे आम्हाला साईट वाईज ज्यांनी हेल्प केली, जसं की AC फिटिंग झालं किंवा आमचं इलेक्ट्रिशियनचं काम झालं, ते सर्व पण करताना जी लोकं होती म्हणजे इलेक्ट्रिशियनसाठी मुकेश सरांनी काम केलं किंवा त्यांनी पण खूप हेल्प केली सर्व ठिकाणी. आणि घर खूप छान बनलं, सुंदर आहे, छान दिसतं. तर थँक्यू चेतना इंटेरियर. थँक्यू.